12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथ मंदिरात अभिषेक करण्यासाठी विश्वस्त मंडळाकडून काही जाचक नियम घालून देण्यात आल्याने वैद्यनाथ मंदिरात पौरोहित्याचे काम करणाऱ्या पुरोहितांमध्ये काहीशी नाराजी पसरली होती आणि या नाराजीतूनच विश्वस्त मंडळ व पुरोहितांमध्ये एक प्रकारे तिढा निर्माण झाला होता। याबाबत पुरोहितांनी आक्रमक होत न्यायाची मागणी करत आंदोलनाचा मार्गही स्वीकारला होता। वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष असलेल्या तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे आपल्या विविध मागण्या पुरोहित वर्गाने मांडल्या होत्या। या मागण्यांवर विचार करून सकारात्मक मार्ग काढून देण्याचे आश्वासन वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी या पुरोहित वर्गाला दिले होते। त्या अनुषंगाने वैद्यनाथ मंदिरातील विश्वस्त मंडळ व पुरोहितांमधील हा तिढा सोडवण्यासाठी आज तहसीलदार यांनी तातडीने बैठक बोलावली आणि या बैठकीत सर्व मुद्द्यावर वादक चर्चा झाली आणि या चर्चेमधून मध्यमार्ग काढून सर्वांसाठी उपयुक्त व सकारात्मक अशा पद्धतीने हा तिढा सोडवण्यात आला। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून मंदिरात पुरोहितांनी जाणे बंद केले होते व पुरोहितांकरवी अभिषेक विधीही बंद होते। आता हा तिढा सुटल्याने प्रभू वैद्यनाथ मंदिरात पुरोहितांच्या करवी अभिषेक विधी पूर्ववत सुरू झाले आहेत। पुरोहितांच्या मागण्यानुसार प्रदोष, महाशिवरात्री व सोमवार या दिवशी अभिषेकाला परवानगी देण्यात आली आहे। त्याचबरोबर सकाळी 8 ते 12 या दरम्यान अभिषेक पावत्या वितरित केल्या जाणार आहेत। त्याचप्रमाणे अन्य विविध मागण्यांवर विश्वस्त मंडळाने सकारात्मक प्रतिसाद देत पुरोहितांचा प्रश्न जाणून घेऊन मंदिरातील पुरोहित वर्गाच्या या मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला आणि विश्वस्त मंडळ व पुरोहित या दोघांच्या चर्चेअंती तहसीलदार तथा वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष व्यंकटेश मुंडे यांनी हा तिढा सोडवला। त्यामुळे पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरातील पुरोहितांकरवी विधी होत होते ते आता पुन्हा पूर्वपदावर आले असून प्रभू वैद्यनाथ मंदिरातील पुरोहितांकरवी अभिषेक विधी आता पूर्ववत झाले आहेत।